नमस्ते आदाब, मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ। दिनांक 29/5/2024 रोजी रात्री 9 ते 9:30 दरम्यान मरीमाता मंदिरासमोर दीपक धांडे यांचे शिवसेना कार्यालयाच्या समोर रस्त्यावर जुना सतारा भागात भुसावळ येथे संतोष बारसे यांच्याबरोबर पाण्याच्या टँकरवरून झालेल्या भांडणावरून राग धरून राजू सूर्यवंशी व बंटी पत्रोड यांच्या सांगण्यावरून शिव पत्रोड, विष्णू पत्रोड, विनोद चावरिया, सोनू पंडित, करण पत्रोड, नितीन पत्रोड व त्यांच्या सोबत असलेले इतर 2 ते 3 लोकांनी आपापसात कट कारस्थान रचून मोटरसायकलने येऊन संतोष बारसे व सुनील राखोंडे, संतोष बारसे यांची मारुती स्विफ्ट डिझायर कार पांढऱ्या रंगाची जळगाव नाक्याकडे येत असताना त्यांची कार अडवून त्या दोघांवर गोळीबार करून जीवे ठार मारले आहे। तक्रारदाराकडून भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल आहे। सदरचा गुन्हा घडल्यापासून यातील काही आरोपितांना अटक करण्यात आली होती, परंतु आरोपी नामे सोनू पंडित तसेच बंटी पत्रोड व विष्णू पत्रोड हे अद्याप पावतो फरार होते। सदर आरोपी यांचा शोध उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशन तसेच भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे तपास पथक तयार करून त्यांना गुन्ह्याबाबत तसेच आरोपितांबाबत सूचना देऊन आरोपितांना शोध घेण्याकामी रवाना केले होते। या दरम्यान बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन पडगन यांना माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी नामे सोनू रायसिंग पंडित राहणार वाल्मिकनगर भुसावळ हा कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात त्यांचे घरच्यांची भेट घेण्यासाठी येणार आहे। तेव्हा सदर पथक हे कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात अंधारामध्ये दबा धरून आरोपिताची येण्याची वाट पाहत बसलेले होते। बातमीनुसार सदर आरोपी हा कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात येताच सदर पथकाने त्यास शिताफीने ताब्यात घेतले व सदर आरोपिताने गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग असल्याचे कबूल केल्याने त्यास भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी श्री संदीप रणदिवे भुसावळ शहर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक जळगाव अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन निरीक्षक गजानन पडगन यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल रमण सुरळकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल उमाकांत पाटील, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत परदेसी, पोलीस कॉन्स्टेबल अमर अढाळे, पोलीस शिपाई प्रशांत लाड, पोलीस शिपाई प्रशांत सोनार, चालक पोलीस शिपाई दिनेश कापडणे, भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई राहुल भोई यांनी केली असून सदर गुन्ह्याचा तपास मान्य पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ भाग भुसावळ यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळचे पोलीस शहर निरीक्षक संदीप रणदिवे हे करीत आहे। सर काय बोलाल सर आपण? हा सोनू पंडित डबल मर्डर केसचे संतोष बारसे सुनील राखोंडे त्या केसमध्ये तो इन्व्हॉल्व होता, तर तो घटना घडल्यापासून फरार होता। तर बाकी काही अटक झाली असून 1-2 आरोपी फरार आहे। याला आम्ही शोधत होतो बऱ्याच दिवसापासून। तर त्याची आता आज माहिती मिळाली होती की तो इथं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भागात नातेवाईकांना येणार, त्यांचे पैसे सगळे थोडेसे अडचणी निर्माण झाले तर नातेवाईकांची व्यवस्था करण्यासाठी येणार अशी माहिती मिळाल्यावर मग आम्ही आमचा स्टाफ पाठवला आणि रात्री 11 वाजता सुमारास तो बरोबर आला, त्याला ताब्यात घेतलं त्याला। तर जी टीम आहे आमची, तर माननीय SP साहेब आणि SDPO साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही रमण सुरळकर, उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, अमर अढाळे, प्रशांत लाड, प्रशांत सोनार, दिनेश कापडणे आणि भुसावळ शहराचे राहुल भोई अशा लोकांनी मिळून त्याला ताब्यात घेतलेलं आहे। आता त्याला सिटी पोलीस स्टेशनला हँडओव्हर करत आहे। ते लोक त्याची मेडिकल करून त्याची PCR वगैरे तपास करतील। दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल गर्मियों में सबसे सही। झूलेलाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, DJ, रेन डांस एंड मेनी मोर। झूलेलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। मैं अलविदा लेती हूँ, आपकी दिव्या कांबले।
देखते रहिए CBN Press the bell icon on the हर YouTube समस्या में and आपके never साथ, miss another हर खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं। हमारे CBN News 18 चैनल को सब्सक्राइब करें। जय हिंद।